हॅलो स्टुडंट, आपल्याला कॅप 2 ची लिस्ट ही BAMSची आलेली आहे. ओके, आय होप की सगळ्यांना कॉलेजेस भेटलेच असतील आणि ज्यांना भेटले सुद्धा नाही त्यांनी टेन्शन नका घेऊ, कारण आपल्याकडे अजून कॅप 3 राऊंड हा आहे. तर त्याच्यासाठी मी हे कॅप 2 चे क्लोजिंग रँक काढलेले आहेत की या जे सीटवर आहे, या ज्या रँकवर आहे, कोणती सीट हे म्हणजे कोणतं कॉलेज हे क्लोज झालेलं आहे आपल्याला BAMS. ओके, तर सगळ्यात पहिले आपण बघूया SC-BC कॅटेगरी. तर त्याचं जे आपलं क्लोजिंग रँक आहे ते आहे 4,26,000. ओके, नंतर आहे OBC कॅटेगरी. तर क्लोजिंग रँक आहे कॅप 2 साठी 3,67,600 एवढा. नंतर आहे VJ कॅटेगरीसाठी 3,74,789 क्लोजिंग रँक, क्लोजिंग कट ऑफ. नंतर आहे NT-B कॅटेगरीसाठी 3,91,882 एवढा आपल्याला क्लोजिंग रँक आलेला आहे. ओके, आणि नंतर आहे NT-C कॅटेगरीसाठी 3,66,769 क्लोजिंग रँक. नंतर NT-D कॅटेगरीसाठी 3,69,302 एवढा क्लोजिंग रँक आहे. नंतर आहे SC कॅटेगरीसाठी, लक्ष बघा, 3,85,285 एवढा क्लोजिंग रँक हा आलेला आहे. आणि नंतर ST कॅटेगरी सगळ्यात लास्ट 6,492 हा क्लोजिंग रँक ऑल इंडिया रँक आहे आपला. ठीक आहे, तुमचा जरी सेकंड कॅपमध्ये नंबर नाही लागला तर तुमचा थर्ड कॅपमध्ये हा नक्की लागू शकतो, जर तुमचा कट ऑफ याचा ऑल इंडिया रँक याच्या जवळ असला तर. ओके, तर टेन्शन घ्यायचं नाही. आणि काही म्हणतात की मॅम दीदी माझा त्याच्यावर जास्त रँक आहे, सपोज VJ कॅटेगरीचा आहे, त्याचा 370च रँक आहे. ओके, तरी त्याला कॉलेज अवॉर्ड झालं नाही, पण त्याच्यामध्ये त्याने एक चूक केली असणार. ती काय केली असणार आहे, त्यांनी ऑल कॉलेजेस टाकलेले नसणार प्रेफरन्स लिस्टवर. ठीक आहे, ही पहिली चूक असणार. सेकंड चूक काय की त्यांनी कॉलेज हे मागे पुढे केले असणार आहे. ठीक आहे, म्हणजे त्यांनी फक्त मोजकेच कॉलेज टाकले असणार आहे, ते पण खूप कमी, त्याच्यामुळे त्याला कॉलेज अलॉट झालं नसणार. तर हे आपला डाटा आहे. याच्यामध्ये मायनर एरर्स असू शकतात, कारण मी स्वतः काढला आहे, त्यामुळे तुम्ही थोडंसं ॲडजस्ट करा. मला तुम्ही विचारा कमेंटमध्ये की मॅम आमचा नंबर लावू शकतो का, तुम्ही मला काही डाऊट्स असतील तर विचारू शकता. ठीक आहे, तर आपल्या पुढेच असेच याची सिरीज येत राहणार आहे की कॅप 2चा क्लोजिंग रँक प्रत्येक कॉलेजेसचा कॅटेगरी वाईज किती लागला हे आपल्या पुढील व्हिडिओमध्ये येणार आहे. मी रोडमॅप तुम्हाला सांगितला होता, ते तुम्ही बघू शकता. आपले सगळे व्हिडिओज तुम्ही एकदा जाऊन माझ्या चॅनलवर बघा, तुम्हाला तिथे सर्व माहिती मिळेल. थँक्यू.